एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। राज ठाकरे त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सोबतच अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे या सर्वांचा लोकल ट्रेनने चर्चगेटच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे। दादर मधून लोकल ट्रेन राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी पकडलेली आहे। त्यांच्यासोबत सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा राज ठाकरे यांच्या समोरच्या सीटवर बसलेले आहेत आणि मनसेचे नेते या सर्वसामान्यांसोबत चर्चा करतायत। आजच्या मोर्चा संदर्भातलं सर्वसामान्यांचं मत नेमकं काय आहे, निवडणूक आयोगासंदर्भातलं सर्वसामान्य मुंबईकरांचं मत नेमकं काय आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीमध्ये होत असलेल्या घोळा संदर्भातला जो आरोप विरोधकांचा आहे तो आरोप सर्वसामान्यांना पटतोय का, बोगस मतदारांसंदर्भातलं सर्वसामान्यांचं मत नेमकं काय आहे हे सगळं समजून घेतायत मनसेचे नेते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे सर्वसामान्यांशी संवाद सुद्धा साधतायत। दादर स्थानकावरून 10:38 ची लोकल पकडून राज ठाकरे हे चर्चगेटकडे निघालेले आहेत। 8 मिनिटे ही लोकल उशिरा नव्हती। 10:46 राज ठाकरेंनी लोकल पकडली आणि 11:08 राज ठाकरे हे चर्चगेट स्थानकावर पोहोचतील। काही वेळ ते चर्चगेट परिसरामध्ये थांबणार आहेत आणि 1 वाजता सत्याचा मोर्चा सुरू होणार आहे। त्यावेळी राज ठाकरे फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये जाऊन या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। मनसेचे नेते आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकल ट्रेनने प्रवास करून चर्चगेटकडे सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून निघालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। खरं तर मनसे आणि महाविकास आघाडी अर्थात विरोधी पक्ष जो आहे राज्यातला तो एकवटला आहे। महायुती वगळता जवळपास सर्व पक्ष हे एकवटलेले आहेत आणि या सर्व पक्षीयांकडून आज सत्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सत्याचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात, निवडणुकीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आणि बोगस मतदारांच्या विरोधात मनसेकडून हा मोर्चा काढला जातोय। त्याची ही लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। राज ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, बाळा नांदगावकर हे सर्व नेते, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर सगळे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आता इथं प्रवास करत आहेत। आपण बघू शकतो तर आता दादर स्टेशनवर गाडी निघाली आणि कुठल्याही क्षणी ते थेट दादर स्टेशनपर्यंत पोहोचू शकतात। पुढारी न्यूजच्या टीव्ही Thank you.